पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. याविरोधात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोर्टाच्या या निर्णयाला जर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली तर पोटनिवडणूक होणार नाही. थेट लोकसभा निवडणुकीतच पुणे मतदारसंघाचा खासदार निवडला जाईल. पुणे लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 10 महिन्यात काहीच हालचाली केल्या नाही. खासदारांच्या निधनानंतर एवढ्या महिने जागा रिक्त ठेवणे अयोग्य. लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमीच आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत आज मुंबई